नमस्कार, मी दीपक चव्हाण यूथ लीडरमध्ये आपलं स्वागत आहे। आज महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर चौकातील अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होते। या पार्श्वभूमीवर आज सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये पुतळा परिसरातील कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली। यावेळी पुतळा परिसरात होत असणाऱ्या विविध कामांबाबत आणि तयारीचा आढावा सुद्धा आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी घेतला। याचप्रमाणे प्रशासनाला योग्य त्या खबरदारीच्या सूचना आणि कोणत्याही प्रकारे कमतरता कार्यक्रमामध्ये पडू नये अशाबाबतच्या सूचनाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत। तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून परिसराची स्वच्छता, विद्युत पोल स्थलांतरित करणे, रस्त्यावर लटकलेल्या वायर्स हलवणे, याचप्रमाणे अनावश्यक रस्त्यावर वाढलेल्या फांद्या या छाटून मार्ग क्लिअर करणे, तसेच परिसरामध्ये दैनंदिन स्वच्छता राखणे याबाबतची संपूर्ण व्यवस्था आणि प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती राहुल रोकडे यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना दिली। यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक मनगू सरगर, माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, माजी नगरसेवक विष्णू माने, बिरेंद्र थोरात यांच्यासहित आनंदा लेंगरे, याचबरोबर या भागाचे युवा नेते अतुल माने, भाजपाचे युवा पदाधिकारी सूरज मामा पवार यांच्यासहित मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली होती। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सोमवारी सकाळी 11:30 वाजता त्यांनी आपल्याला सांगलीला वेळ दिलेली आहे। इथला एक कार्यक्रम करून ते सांगलीला येणार आहेत आणि सांगलीला आपल्याला फक्त ते अर्धा तासच दिलेला आहे, कारण इथून त्यांना परत पुण्याला जायचं आहे। ते आपल्या या सांगली महापालिकेतर्फे आणि आमच्या सगळ्या नागरिकांतर्फे या काही लोकांनी पुढाकार घेऊन हा जो पुतळा उभा केलेला आहे त्याचं अनावरण त्या दिवशी देवेंद्र यांच्या हस्ते होणार आहे। आणखी काय कार्यक्रम ठेवलेत का? आणखी काय कार्यक्रम या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही सभावर आहे। मग तयारी कशा प्रकारे आपण काय आता त्या आढावा घेण्यासाठी मी आलो होतो आणि बऱ्यापैकी सगळं काम झालेलं आहे। 90% काम झालंय, 10% 2 दिवसात पूर्ण होईल आणि सोमवारी लोकार्पणात सोहळा चांगला आपण करणार आहोत। काय लोकांना आव्हान राहील तुमच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने? आव्हान काय राहील? लोकांनी जास्तीत जास्त संख्येने इकडे यावं आणि जे विचार मुख्यमंत्री मांडतील ते सगळ्यांनी ध्यानात घ्यावे।